नेतृत्वाकडे विकासाचा दृष्टिकोन असेल तर विकासाची मंदिरे कशी उभी राहू शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राहाता तालुका पंचायत समितीची वास्तू। कोणत्याही योजनेसाठी किंवा विकासात्मक बाबीसाठी निधी कसा मंजूर करून आणायचा याची हातोटी असलेल्या सन्माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंचायत समितीच्या वास्तूकरिता तत्कालीन ग्रामविकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्याने सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणला। या निधीतून 2 मजली इमारत साकारण्यात आली असून या वास्तूचे क्षेत्रफळ 1992.31 चौरस मीटर इतके आहे। पहिल्या मजल्यावर स्वागत कक्ष, गटविकास अधिकारी कक्ष, मीटिंग रूम, पशुवैद्यकीय विभाग, एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग, लेखा विभाग, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, MREGS आदी विभाग साकारण्यात आले आहेत। तसेच दुसऱ्या मजल्यावर देखील स्वागत कक्ष, सभापती आणि उपसभापती कक्ष, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, 200 आसन क्षमतेचे सभागृह, तालुका आरोग्य विभागाची उपलब्धता करण्यात आली असून टेरेसवर रेकॉर्ड रूम बांधण्यात आली आहे। अशा विविध विभागांसह सदरील वास्तू ही अधिक आधुनिक सुविधांनी कशी परिपूर्ण होईल यासाठी नामदार साहेबांनी यशस्वी प्रयत्न केल्यानेच आज पंचायत समितीची इमारत नागरी सुविधा देण्यासाठी लोकांच्या सेवेत समर्पित होत आहे। मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी मतदारसंघात विकासाची वाटचाल अविरतपणे सुरूच आहे। याचाच सकारात्मक परिणाम तालुक्यात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। राहाता पंचायत समितीने विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकल्याने या पंचायत समितीचा नावलौकिक झाला आहे। अविरतपणे सुरू असलेल्या कामाची पावती म्हणूनच आजपर्यंत विभागीय, राज्य आणि देश पातळीवर पंचायत समितीचा सन्मान झाला आहे। यशवंत पंचायत राज दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार, प्रशासकीय गतिशीलता मोहीम आणि स्पर्धा पारितोषिकाने झालेला गौरव राहाता तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा आहे। भविष्यातही शासकीय योजनांची अंमलबजावणी होऊन सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत राहील हाच विश्वास या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने वाटतो।